नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण पवार स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे सोमवार आणि माझ्या गावाकडून आलेला आहे माझा चुलत भाऊ रामा आणि त्याला घेऊन आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। चला तर आम्ही निघालेलो आहे। इथून जवळपास 30 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायला 1 तास लागेल। हे बघा मित्रांनो, आता आपण मारले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री। इथून सरळ गेलं की समोरच मंदिर आहे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये। हे बघा मागे मंदिर बघू शकता तुम्ही। आपण दर्शन वगैरे घेऊया। चला तर। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पायथ्याशी असलेले हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 10वे ज्योतिर्लिंग आहे। 10व्या शतकात झंझराजाने गोदावरी नदी ते भीमा नदी या नद्यांच्या दरम्यान एकूण 12 मंदिरे बांधली होती। त्यातलं हे एक मंदिर आहे असं मानतात। नानासाहेब पेशव्यांनी 1755 ते 1786 या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्य शैलीत हे त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले। भारत सरकारने या मंदिराला 1941 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। त्र्यंबकेश्वर हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडापासून बनलेले आहे आणि अतिशय अद्वितीय असे आकर्षक आहे। खूप बारीक कोरीवकाम यावर केलेले आहे। इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी 7 ते 8 अशा रांगा तयार केल्या आहेत, ज्यातून बारी लागते। बारीला रांगेत उभे राहून भाविक मोठ्या भक्तीने महादेवांच्या दर्शनाकडे वाटचाल करतात। ओम नमः शिवायचा गजर करत सगळे हळूहळू दर्शनाकडे जातात। जवळपास दर्शनाला 2 ते 3 तास लागतात, तरी देखील भाविकांना अजिबात कंटाळा येत नाही, कारण महादेवांच्या सानिध्यात राहिल्यावर मन अगदी प्रसन्न आणि भक्तिमय होऊन जातं। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे। असे म्हणतात की नंदी हा शंकराचा परम भक्त आहे, म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा महादेव ऐकतात। मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते। मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि या गर्भगृहामध्ये आहे शिवलिंग। लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला 3 छोटे लिंग दिसतात। या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानलं जातं आणि हे एकमेव असं मंदिर आहे जिथे त्रिदेवांची पूजा केली जाते, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि म्हणूनच या गावाला त्र्यंबकेश्वर असे नाव पडलेले आहे। तर मित्रांनो, दर्शन करून आता आपण आलो आहोत ब्रह्मगिरी पर्वतापाशी। आम्ही सोबत टिफिन आणलेले आहेत। जेवण करून मग आम्ही ब्रह्मगिरीला चढायला सुरुवात करणार आहोत। आपण जेवण करून निघालो आहेत, चढायला सुरुवात केली आहे। आत्ता वाजून गेले 2:30। चला, इथून जवळपास जायला वर 2 तास लागतील आणि खाली उतरायला जवळ 1-1.5 तास लागतो। इथे आहे 30 रुपये तिकीट वरती जाण्यासाठी। तिकीट घेऊन आपण वरती जाऊया। चला। मित्रांनो, चालून दम लागते बघा, एकदम खतरनाक। अजून भरपूर चालायचं, आत्ता तर सुरुवात केली बघा। चला तर आराम करत जाऊया आपण वर। वाटेत आपल्याला अशी अनेक लहान मोठी दुकाने लागतात। इकडे आपल्याला खायला वगैरे मिळतं, तसेच माकडांना वर नेण्यासाठी फुटाणे वगैरे भेटतात आणि माकडाने त्रास देऊ नये म्हणून काटे देखील मिळतात। ते 10-20 रुपये भाडे घेतात त्यासाठी। हे बघा, शासनाने असे बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी आणि त्याच्यावर विविध सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत। अर्धा-पाऊण तास वर चालत आलं की त्यानंतर लागतं हे छोटंसं देवीचं मंदिर। मंदिरात देवीची छानशी मूर्ती आहे। इकडे देवीचे दर्शन घ्यायचं आणि आपल्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत राहायचं। तिथून थोडंसं पुढे आलं की लागते ही वास्तू। असं म्हणतात की ही पूर्वी एक धर्मशाळा होती। जे वाटसरू वगैरे असतात त्यांना इथे राहण्याची सोयी सुविधा केलेली असायची। ब्रह्मगिरी पर्वत हे असं प्रतिष्ठित स्थान आहे जिथे पवित्र गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 1295 मीटर असून ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगातून गोदावरी नदी वाहते। ब्रह्मगिरी पर्वतावर जवळपास 700 ते 800 पायऱ्या असून शिखराकडे जाण्यासाठी किमान 3 ते 4 तास लागतात। दगडी पायऱ्यानंतर ह्या पायऱ्या लागतात आपल्याला। इथून बघा, तिथून डोंगरातून जायचं आहे। तिकडे डोंगरातून समोर जायला
पायऱ्या कोरलेल्या आतमध्ये. माकडांना पाणी बाजाराला बघा आम्ही. मस्तपैकी पाणी पित आहे. ते तहान लागले असेल त्यांना. कतळात कोरलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात केली की पहिल्याच टप्प्यावर लागतं आपल्याला ही हनुमानांची मूर्ती, जी की डोंगरात कोरलेली आहे. या पायऱ्या चढेपर्यंत इथे भरपूर माकडे असतात. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा इकडे किती माकडे आहेत. यांच्यापासून सावध राहायचं. जवळपास 2 तासानंतर वर आलो आहोत मित्रांनो. आता इथून एकदम जवळ आहे. ते बघा तिकडे जे मंदिर दिसतं ना, तिकडे झालेलं आहे गोदावरी नदीचा उगम. आणि इकडे या बाजूला तिथे महादेवांनी जटा आपटलेला आहे. तिथे आहे बघा ते छोटं मंदिर, तिथे आहे. तिथे जायचं आपल्याला. गोदावरीच्या उगमस्थानाकडे आलं की वाटेत लागतं हे गंगा गोदावरी मंदिर. तिकडे गोदावरी नदीचा उगम झाल्यानंतर गोदावरी नदी इथे गोमुखातून संततधारेत वाहत असते. हे बघा इथे आहे पिण्याचे पाणी. एकदम स्वच्छ पाणी आहे. 12ही महिने तुम्हाला इथे एवढंच पाणी पाहायला मिळेल. इथले सगळे लोक हेच पाणी पितात. आणि तिकडे आहे मूळ गंगा नदीचा उगम स्थान, म्हणजे जिथे गोदावरी नदीचा उगम झालाय ना, तिथे मूळ गंगा मंदिर. हे ते आहे मुख्य ठिकाण जिथे गोदावरी नदीचा उगम झाला. असं म्हणतात की गोहत्येच्या पातळातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी इथेच तपश्चर्या केली होती. गोदावरी नदीच्या दुसऱ्या बाजूलाच आहे हे जटा मंदिर. गौतम ऋषींनी गंगा जल मागितले तेव्हा गंगा नदीच्या इच्छेविरुद्ध जेव्हा महादेवांनी इकडे जटा आपल्या तेव्हा इकडे गंगा अवतरित झालेली आहे. चला तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे. आता वाजलेत 5. आपण आता खाली उतरायला सुरुवात करणार आहोत. जवळपास 1-1.5 तासात खाली उतरू आणि मग आपण जाणार आहोत नाशिकला रिटर्न आपल्या घरी. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहेत खाली. ही आहे शेवटची पायरी. इथून जाणार आहोत आपण डायरेक्ट घरी. जवळपास 1 तासामध्ये आपण घरी जाऊ. चला तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.